वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दरवर्षाला, वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दरवर्षाला, तुमचे कौतुक कौतुक आम्ही करू, तुमचे कौतुक कौतुक आम्ही करू. आओ आशिष भाऊ हॅपी बर्थडे टू यू. आओ आशिष भाऊ. समुदाय इकडे दिसतोय, काय सांगाल? एवढ्या लोकांना शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले, त्यामुळे आज भावी आमदारच्या भावने केक कापलाय. भाऊ आमदार झाल्यावर तुम्हाला काय काय आशीर्वाद देणार भावने? लोकांची सेवा. आज सर, आज मैम बेटे का जन्मदिन है, किस तरह से आशीर्वाद देना चाहेंगे आशीष जी को, बताइए. भेटतोय, काय सांगाल मॅडम? थोडं खरोखरच ओव्हरवेल्म झाले मी लोकांचं प्रेम बघून. आणि खरं तर मी म्हणेन की ही खरी संपत्ती आहे. ही जी लोकं इथे दिसत आहेत, ही आशिषजींचा जो स्वभाव आहे, त्या लोकांसाठी सतत काहीतरी करण्याची जी तळमळ त्यांची असते, त्याचं सक्सेस मी आज इथे बघते. खरं ट्रेजर, खरी संपत्ती, पैसा तर असतोच, पण हे खरी संपत्ती आहे आणि ती मला इथे दिसते. त्यामुळे खूप आनंद होतो. लोकांचं प्रेम भरभरून जे मिळतं आहे, त्यापेक्षा आणखीन जास्त काय हवं. आणि वाढदिवसाच्या दिवशी तर हे जास्त महत्त्वाचं आहे खरं तर. भावी आमदार काय वाटतं? बघू आता, देवाची इच्छा. साहेबांची काय आठवणी आहे का तुमच्या? काय गोड आठवणी असेल तर सांगा. आणि वाढदिवसाच्या भरपूर आहेत सरांच्या खरं तर गोड आठवणी. जेव्हापासून त्यांना मी भेटले तेव्हापासून बघत आलेली आहे की घरचे असो, फॅमिली असो किंवा इतरही लोक असो, सतत सगळ्यांसाठी काहीतरी करायचं आहे. सकाळी उठलं की त्यांचं चालू होतं की आज मी काय करू, दुसऱ्यांसाठी आज मला काहीतरी करायचं आहे, किंवा फॅमिली आहे किंवा काही, आज कोणीतरी घरी येणार आहे तर मला ह्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. तर ह्याच खरं तर त्यांच्या आठवणी आहेत की सतत त्यांनी फक्त माणूस जपलेला आहे, मग ती फॅमिली असो किंवा मग बाहेरचे लोक असो. ज्येष्ठ नागरिकों का यहाँ पे सम्मान समाज सेवा में हर समय आगे रहते हैं, लेकिन जो ओल्ड एज पीपल है उनका जी इतने साल उनका जो एक्सपीरियंस है, जो एल्डर्स जो होते हैं उनके पास बहुत सारा एक्सपीरियंस होता है, और अगर वो देखा जाए तो बनता है कि उनका सम्मान सबके सामने हो. बंद करा. सर काय सांगणार आहे? आज तुमचा वाढदिवस, हजारोची संख्येने पब्लिक इथे आलेला आहे, काय सांगणार? नाही, आज मला खूप बरं वाटतं की आज लोकांचं प्रेम जे बेसिकली आहे ते मला आज वर्षभर आपण बघतो की आपण वेगवेगळ्या विविध कार्यक्रमामध्ये जातो, सगळ्यांना भेटतो आणि आपल्याला एक एक दोन दोन असं करता हजारो लाखो लोकांशी आपण संपर्क साधतो. पण वर्षभरात असा एक दिवस मला वाटतं की आपण त्या सगळ्यांना बोलवून एकमेकांना, जसं वर्षभरानं त्यांनी मला प्रेम दिलेलं आहे तसं मला असं वाटतं की माझा वाढदिवस असू दे किंवा आणखी कुठं असा दिवस असू दे की एक वर्षातनं त्यांना मी कसं काय थँक्स गिव्हिंग देऊ, तर मी त्याचे उपकार कसे फेडू की त्यांनी वर्षभर मला मदत केली. आज माझी टीम आहे, आज माझे सगळे मित्र आहेत, आज सगळे मंडळाचे लोक आहेत किंवा आणखीन बाकी सगळे लोक असतील जे मला फेसबुकवरती असू दे किंवा पर्सनली असू दे किंवा मंडळातून असू दे, जे प्रत्येक वेळा मला वर्षभर शुभेच्छा देतात, माझ्या कामाला प्रत्येक वेळा वावा करतात आणि मला त्यांच्याकडून एक प्रोत्साहन मिळतं. तर त्या प्रोत्साहनासाठी मला असं वाटलं की एक दिवस असा आपण ठरवला पाहिजे की ज्या दिवशी आपण त्यांना बोलवून
एकत्र त्यांच्यावर जेवून आज त्यांना आपण त्यांची एक प्रेमाची परतफेड अशी कशी असते असं करू शकत नाही परतफेड, पण तरी मला असं वाटतं की जरा एक थँक्स गिव्हिंग घेऊन दे अशा प्रकारे मी म्हटलं वाढदिवसाच्या दिवशी आपण एक कार्यक्रम ठेवायला पाहिजे. साहेब, भावी आमदारचा केक कापलेला आहे. चेंबूरच्या जनताने जर आशीर्वाद दिला तर कुठल्या प्रकारे सेवा करणार असेल? हे सगळं माझ्या मित्रांचं, माझ्या झिब्रो फाउंडेशनच्या सगळ्या लोकांचं आणि जनतेचं प्रेम आहे. पुढे काय होणार ते जनताच डिसाईड करणार आहे, कारण जनता जनार्दन आहे. त्यांना जे पाहिजे ते करू शकतील ते लोक. आपली लोकांची, मित्रांची इच्छा असते, मुलांची इच्छा असते, आपण त्यात वाहत जायचं असतं आणि सगळं झोकून द्यायचं असतं. मी आज तुम्ही जर बघाल तर चेंबूर ही माझी जन्मभूमी पण आहे आणि माझी कर्मभूमी आहे. त्या माध्यमातून मी असं वाटतं मला प्रत्येक माणसाला की प्रत्येक माणसाने आपल्या मातृभूमीला, आपल्या चेंबूर सगळ्या आपल्या गावाला आपलं काहीतरी देणं लागतं. आज बिझनेस करतो आपण, धंदे करतो, बाकीच्या गोष्टी करतो, पण त्या देण्यातून आपल्याला असं वाटतं की लोकांची काहीतरी सेवा व्हावी किंवा लोकांच्या बरोबर आपण एकत्र राहून काहीतरी असे वेगवेगळे योजना आखाव्या आणि जेणेकरून की चांगल्या लोकांचं भलं होऊन जाईल. तुम्ही बघाल तर माझं ब्रीतवाक्य हेच आहे की चेंबूरच्या जनसामान्यांसाठी आपण काहीही करू इच्छितो, की आज एज्युकेशन असून दे, मेडिकल असून दे, सोशल असून दे किंवा स्पोर्ट्स असून दे, वेगवेगळ्या माध्यमातून आपण प्रत्येक वेळेला कुठून ना कुठून तरी आमच्या फाउंडेशन थ्रू आमची टीम जी, आमची मुलं जी आहेत ते एकत्रितपणे प्रत्येक वेळेला काही ना काही लोकांचा एक मदत का होईना आमचा एक मदतीचा हात असतो. तो हात मला त्यांना कायम ठेवायचा आहे. चेंबूरच्या लोकांसाठी मी तत्पर असणार आहे, प्रत्येक वेळेला माझी टीम तत्पर असणार आहे आणि कुठच्याही गोष्टीमध्ये त्यांना कधी अडचण आली तरी एक फक्त हाक जर त्यांनी आम्हाला मारली तर आमची टीम सदैव त्यांच्या मागे उभी राहणार आहे. सर, कुठल्या पक्षाने तिकीट दिली तर काय सांगाल तुम्ही? कुठल्या पक्षामध्ये तुम्ही माझं पुढचं भवितव्य सगळ्या मित्रांच्या थ्रू, लोकांच्या थ्रू सगळे मला बोलतात की पॉलिटिक्समध्ये यायचं आहे, आपल्याला काहीतरी करायचं आहे. आणि मला सुद्धा वाटतं की आता चेंबूरला आपण आणखीन काहीतरी एक वेगळ्या पद्धतीने जर वळण दिलं तर आपण आणखीन एक 5 वर्षामध्ये चेंबूरला नक्कीच कुठेतरी चांगल्या पदावरती, चांगल्या लेवलला घेऊ शकतो. आणि चेंबूरची प्रत्येक व्यक्ती, असं मला वाटतं की प्रत्येकाकडे खूप टॅलेंट आहेत आणि प्रत्येकाकडे खूप असं एक खजिना भरलेला आहे जेणेकरून त्यांना तो ओसाडून वाहतोय, पण त्याला जर प्रत्येक प्रॉपर मार्ग दिला ना तुम्ही तर तो वेस्ट होऊन जाईल. तर ती जी शक्ती आहे चेंबूरच्या लोकांची, चेंबूरच्या महिलांची, चेंबूरच्या मुलांची, ती कुठेतरी एक चांगल्या ठिकाणी केंद्रित करून मला असं वाटतं की फाउंडेशन मार्फत आपण विविध प्रकारच्या योजना आखू शकतो. आणि प्रत्येक वेळेला बघा तुम्ही, प्रत्येक मुलगा, प्रत्येक स्त्री, प्रत्येक आई वडील, प्रत्येक माणसं, आपलं जे चेंबूरचे लोक आहेत त्यांना मी एक आव्हान देतो की तुम्हाला नक्कीच मी अशा लेवलला घेऊन जाईन की प्रत्येक वेळेला अख्ख्या भारतवर्षात नाही तर अख्ख्या जगामध्ये चेंबूरच्या व्यक्तीचं नाव नक्की कुठेतरी असलं पाहिजे. ही आपला योजना आम्ही आखणार आहोत. सर, चेंबूरकर जनतेला काय गिफ्ट असेल तुमच्या वाढदिवसाच्या निमित्त? चेंबूरच्या सगळ्या लोकांना माझ्याकडे हेच आहे की आमच्या ज्या विविध योजना आहेत मेडिकलच्या, त्यात तुम्ही स्वतः आवर्जून पुढे या आणि नक्की तुम्ही त्या योजना आखून घ्या स्वतः आमच्याकडनं आणि त्यात तुम्ही एनरोल व्हा. पण कसं आहे की आमच्या या योजनेतून खूप लोकांना खूप फायदा होतात. जसं फॉर एक्झाम्पल आता आम्ही एक PMJची आणि ती एक महात्मा फुलेची मेडिकलची योजना आखली होती, त्यात 26,000 लोकांना फायदा झालेला आहे. आपल्याला त्याला कार्ड दिले आम्ही. आणि मला असं वाटतं की आज माझी एक जे आम्ही ध्येय घेतलं होतं आमच्या फाउंडेशन सगळ्या मित्रांनी, सगळ्या लोकांनी, की चेंबूर हा मला एक मेडिकल इन्शुरन्समध्ये देऊन मेडिकल टेन्शन्स त्यांचे फ्री करायचे आम्हाला आहेत. तर त्या पद्धतीने मला वाटतं की आपण एक फुलाच्या पाकळीप्रमाणे एक 5% 2% असं काहीतरी आपली मदत चाललेली आहे. ती मला वाटते की खूप मोठी मदत आहे आणि आपल्याकडनं मॅक्झिमम लोकांनी ती मदत घ्यावी आणि उद्या त्यांच्याकडे कधीच असं संकट येऊ नये. पण कधी संकट आलं तर त्यासाठी आपण तत्पर आहोत. आपले मेडिकल एक्सपेन्सेस 0 होतील त्याची आम्ही डेफिनेटली काळजी घेणार आहोत. नुसतंच योजना आखून आणि कार्ड देऊन असताना थांबणार नाही आहोत. त्यांना शेवटपर्यंत त्यांच्या गरजामध्ये, त्यांच्या कुठच्या प्रॉब्लेममध्ये आम्ही नक्की डेफिनेटली शेवटपर्यंत त्यांना साथ देणार आहोत. सर, एक हिंदी में भी जानना चाहेंगे सर, सबसे पहले आपको बधाई जन्मदिन की. क्या संकल्प लिया जन्मदिन पे आपने? क्योंकि साल भर तो आप काम करते, समाज सेवा करते, आज लोगों की भीड़ इतनी रही है, लोग आपको बधाई देने पहुंचे हैं. ये तो आप देख रहे हो कि नवरात्र का दिन चालू है और माता जी का एक आशीर्वाद ही है और मेरा जन्म भी नवरात्र भी हुआ था, तो मेरे लिए तो एक ब्लेसिंग्स ही है. तो माता जी की कृपा से मैं यही चाहता हूँ कि ये सब जो प्यार लोगों का है ये और बढ़ता रहे, लोग और जुड़ते रहे. जो कैसा होता है लोग जुड़ते हैं, मतलब कैसा है कि हम लोग कुछ काम कर रहे हैं, कोई योजना दे रहे हैं, उनके लिए कुछ ना कुछ हम लोग एक जब तुम हाथ दोगे तब लोग हमें हाथ देंगे. तो हमारे पास से हमेशा फाउंडेशन की तरफ से, सब लोगों की तरफ से उनके लिए हमेशा एक हेल्प का हैंड हमेशा उनके साथ में रहता ही है. अगर आगे भी कुछ ज़रूरत पड़े, कुछ भी पड़े, तो ज़िब्रो फाउंडेशन हमेशा उनके साथ में खड़ी रहेगी. क्योंकि चेंबूर, जैसे मैंने कहा, ये मेरी जन्मभूमि भी है और ये मुझे मेरी कर्मभूमि करनी है.
तो इसीलिए जो कर्म करता हूँ चेंबूर में करता हूँ, और चेंबूर के माध्यम से, चेंबूर के लोगों के आपसे माध्यम से यही आह्वान करता हूँ कि इसके आगे मेडिकल हो, एजुकेशनल हो या स्पोर्ट्स हो, ये सब जगह पे मेरा एक ही अभी एक शपथ लिए मैंने कि चेंबूर के हर एक युवा, हर एक स्त्री, हर एक लड़के, बच्चे, बुजुर्ग, सब लोगों को उनके पैशन से लेकर उनके काम तक जहाँ से हो सके एक अच्छे दर्जे तक दाम करना, ये मैंने एक पढ़ ले लिया है। सर एक सवाल है कि कोई भी काम अकेले नहीं कर सकते, किस तरह पूरी टीम आपके साथ काम कर रही है, क्या कहेंगे टीम के बारे में आज के दिन? आज के दिन तो सच्ची में ये दिन ही रखा है मैंने टीम को थैंक्स बोलने के लिए, और सब लोगों को थैंक्स गिविंग ही है मेरा सच्ची में। आज बर्थडे, मुझे बर्थडे करने को पसंद नहीं है, लेकिन सब जो मेरे यार दोस्तों हैं और जो टीम के मेंबर्स हैं ये हमेशा मेरे पीछे पड़ते, सर बर्थडे करना है तो साल में एक बार सब लोगों को मिलना है, और सब लोगों को जो हमें साल भर से उनके जो हेल्प मिलती है, आज मुझे उनको दिल से, तहे दिल से एक थैंक यू बोलना है कि आज वो है इसलिए मैं हूँ, और मेरा फाउंडेशन है, और ये फाउंडेशन मेरा नहीं, फाउंडेशन उनका ही है, क्योंकि आज जो दिल लेकर वो बच्चे निकले हैं मेरे साथ में जुड़े हैं, तो मुझे लगता है ये सिर्फ पैसे से होने नहीं वाली है, क्योंकि हम तो पैसे बांटते नहीं किसी को, लेकिन आज प्यार मोहब्बत से लोग जुड़ते जा रहे हैं, ये मेरे लिए बहुत बड़ी चीज़ है, और ये काम मैक्सिमम मेरी टीम कर रही है, तो टीम के लिए 3 चीयर्स। थैंक यू सो मच टीम ऑफ ज़ीब्रा फाउंडेशन, थैंक यू सो मच।